शॉर्ट बॉल टाकला होता, त्याचा चांगला वापर केला होता. पहिला चेंडूवरती डॉट बॉल येतोय. एक चेंडू पंच डेड बॉल. ओके, डेड बॉल. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. थोडासा बॉल खाली राहिला. पहिला चेंडू टाकला होता अनिल याने. पहिला चेंडू आलाय डॉट. लेट्स सी दुसऱ्या चेंडूवरती कशी खेळी करतात. पाऊस खूप चांगला पडतोय. कालच्या सत्रापासूनच आपण पाहत असाल की पाऊस खूप जोरात आहे. सेकंड बॉल आणि हा वरती उचलून मारलाय, वरती उचलून मारलाय. षटकार. पंच आपल्याला कळवतायत 6 धाव्यांसाठी तुम्ही शांत ठेवू शकता, पण विक्की बनसोडेला नाही. पहिल्या चेंडूवरती होता शांत, दुसऱ्या चेंडूवर चढवलाय आक्रमण. खूप चांगल्या प्रकारचा फटका या ठिकाणी लावला विक्की बनसोडे यांनी. 2 चेंडूच्या अखेरी संघाची धावसंख्या पोहोचली आहे. श्री गणेशा होतोय विक्कीचा सुद्धा आणि संघाचा सुद्धा 6 धावेवरती बिनगडी बाद. मिडॉनच्या वरतून खूप चांगल्या प्रकारचा फटका खेळला गेला होता विक्की बनसोडे यांच्याकडून. सातत्याने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी करतायत. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती थोडासा पुढे केलेला होता चेंडू. मिड ऑनच्या इकडे टोलवला होता. 1 धावेवरती संतुष्ट. 3 बॉल झालेले आहेत. 7 धावा आतापर्यंत मदन नाना प्रतिष्ठान ह्या संघाच्या झालेल्या आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी अनिल यांच्या मार्फत आपण पाहिली. चौथा बॉल प्रगतीपथावरती. हो थोड्यासाठी वाचला. जर अजून खाली असता तर नक्कीच रोहन परतावं लागला असतं रोहनला. पण 22च्या स्वरूपात आपल्याला धाव मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावेवरती. 4 चेंडू आतापर्यंत पाहतोय आपण. 2 चेंडू पहिल्या ओव्हरचे बाकी. टोलवलाय ऑफ साइडला. चांगला होता स्ट्रोक. हा फ्लॅट 6 आपण पाहतोय रोहन यांच्या माध्यमातून. दोन्ही जिगरी मित्र एकाने षटकार मारला तर दुसरा तरी कसा गप्प राहील त्या हिशोबानेच खेळतायत. रोहनने सुद्धा आपलं खातं खोललंय षटकाराने. क्या बात है. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजे 14 या धावेवरती. अजूनही पहिली ओव्हर चांगली होती डिक्लेअर स्वरूपात. पंच किती धावा आहेत? 2 धावा. तर ओव्हर संपते. पहिली ओव्हर संपते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावेवरती. खूप चांगली सुरुवात मिळवून दिली रोहन आणि विकी बनसोडे हे मदन नाना प्रतिष्ठान संघाला. दुसरी ओव्हर सगळ्यात इम्पॉर्टंट ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हर आहे. कोण आहे? जीतू. कामरान पटेल आलाय. वाशीला. जीतू विल बोल टू विक्की. पाहूया ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. 3 ओव्हरचा सामना आहे तरी सुद्धा चॅलेंजिंग ओव्हर ठेवली आहे. खूप मोठी गोष्ट आहे कारण ह्या ओव्हरमुळे किती सारे फेरबदल होतात हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. फर्स्ट बॉल ऑफ द चॅलेंजिंग ओव्हर. जीतू विल बॉल टू विक्की. चांगला चेंडू टाकला होता ऑफ साइडला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मिळते. चॅलेंजिंग ओव्हरची पहिली चॅलेंजिंग सुरुवात होते.
चांगला सरळ खेळला आहे. एक धाव घेतली, एका धावेवरती संतुष्ट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या धावसंख्येवरती. चांगली बॉलिंग आतापर्यंत चॅलेंजिंग ओव्हर मध्ये टाकताना जीतू. हॅलो, हा आता बोल ना. काय नाही, कधी मॅच चालू आहे. बॅटिंगच करतो. ठेवली होती आता बोलू. हा ठीक आहे. हा चालेल चालेल. मी फोन करू त्याला. विकीला सांगतो फोन करायला. नाही दादा, नाही. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 5 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत चॅलेंजिंग ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आल्यात. हे तर निश्चित आहे की धावा अर्ध्या होणार आहेत 100%. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20. ह्या ओव्हर मध्ये आले 5 धावा. मोठा फटका लावण्याचा प्रयत्न होता पण थोडासा वर राहिला चेंडू. 22च्या स्वरूपात एक धाव येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 धावेवरती. पण जसं आपण माहिती आहे ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. 6 धावा झाल्यात. अर्ध्या धावा होतील डिडक्ट. 3च धावा आपण काउंट करणार आहोत ह्या ओव्हरच्या. तर एकोणीस धावा 2 ओव्हरच्या अखेरीस 19 धावा मदन नाना स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने. आता या इनिंगचा लास्ट ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे अनिकेत. बॉल टू विकी. ऑफ साइडला मारलाय मिड ऑफच्या इकडे आणि एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही करणार. सरळ चेंडू आलाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरला थोड्या धावा खर्च केल्या होत्या पण त्याच प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग महापे ह्या संघाकडनं. ऑफ साइडला टोलवलाय पण कदाचित त्या साइडला पंच निर्णय कळवायचा आहे. ओके, पंचांनी आपल्यापर्यंत निर्णय कळवलाय. रोहन यांच्या बॅटीतून येतो 4 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. खूप चांगली बॅटिंग. अशाच प्रकारचे काही स्ट्रोक खेळावे लागतील. रोहन याला सरळ खेळलाय. सरळ बॉल येतोय. 4 रन कंटिन्यू. दुसरा सलग चौका मारतो रोहन. एक स्टार प्लेयर तलवलीचा चमकतो. ह्या ठिकाणी 2 चौके मारलेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या धावसंख्येवरती. किती बॉल झाले? 3 अखेरचे 3 चेंडू. ह्या 3 चेंडू तर 9 धावा आलेत. अजून पाहूया 3 चेंडूत किती धावा येऊ शकतील. 4th बॉल ऑन द ग्राउंड. चांगला होता चेंडू. ऑफ साइडला खेळला. प्लेयर येतोय, फिल्डर येतोय, फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव काढतोय रोहन. पुन्हा एकदा हार्ड हिटर विकी बनसोडेला स्ट्राइक मिळते. 2 चेंडू विकीला भेटणार आहेत खेळायला. पाहूया विकी किती धावा मारतोय. सध्या तरी संघाची धावसंख्या आहे ग्राउंड मधून चलणारे बाहेरून चला. पाचवा चेंडू लांब ठेवलाय. पंच तटस्थ. येतोय डॉट बॉल. विकीला मागणी करत होता वाईडची पण पंच बोलतायत नाही. येतोय डॉट बॉल. फक्त एक चेंडू बाकी आहे. हा सुद्धा डॉट आलाय. खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या ओव्हर मध्ये. पहिल्या 3 चेंडूत 9 धावा दिल्यानंतर पुढच्या 3 चेंडूत फक्त 1 धाव दिली आहे त्यांनी.
10 धावा आतापर्यंत अनिलने खर्च केल्या. एंड ऑफ द इनिंग धावा झाल्या आहेत 29. 30 धावा जिंकण्यासाठी 30 धावा कुठे ना कुठे थोड्याशा कमी धावा पडल्या गेल्या असं आपण बोलू शकतो. कारण 4 ओव्हरची जेव्हा आपण मॅच खेळत होतो तेव्हा आपण 50 धावा सुद्धा एक एव्हरेज स्कोर मानून चाललो होतो. पण ठीक आहे, त्यांच्याकडे त्या प्रकारची गोलंदाजी आहे, त्या प्रकारची क्वालिटी गोलंदाजी आहे. विकी बनसोडे असतील, रोहन असतील, संतोष असतील, असे दिग्गज आकाश बनसोडे सारखे असतील प्लेयर, हे दिग्गज प्लेयर त्यांच्या टीम मध्ये आहेत. चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. बघूया कसे डिफेंड करतात. मदन नाना स्मृती चषक 2024 चा हंगाम, तिसरी मॅच तुम्ही पाहताय. खूप चांगली स्पर्धा आपल्या एक खूप दिलदार व्यक्तिमत्व असं भावेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन केली गेली. खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन नेहमीच दादांचं असतं आपल्या सोबत. त्यांच्या विचारानेच ही स्पर्धा मदन नाना स्मृती चषक 2024 भरवलं गेलं आहे. खूप दिवसांची मेहनत, खूप दिवसांचे परिश्रम, खूप दिवसांची कष्ट, आज आपण सक्सेसफुल टूर्नामेंट बघतोय. चला मदन नाना स्मृती प्रतिष्ठान फील्ड लावून घ्यायची पटकन. मदन नाना स्मृती प्रतिष्ठान आपलीच टूर्नामेंट आहे. आपण वेळ घालून चालणार नाही. पटकनातल्या लवकरात लवकर आपण फील्डिंग लावून घ्यायची आहे. नोटेड. समीकरण तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. 18 चेंडू आणि 30 धावा, भव्य अशी टूर्नामेंट. मदन नाना स्मृती चषक 2024. पहिलं पारितोषिक 30, द्वितीय पारितोषिक 15,000, तिसरं पारितोषिक 10,000. उत्कृष्ट गोलंदाज, बोलंदाज आणि फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक चषक या ठिकाणी ठेवले गेले. मदन नाना स्मृती प्रतिष्ठान यांच्याकडून होम टीम खेळते. होम टीमला जिंकण्या, डिफेंड करायच्या 30 धावा अवघड आहे, पण होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. इम्पॉसिबलचं सूत्र आपण बघितलं असेल. T20 वर्ल्ड कपचं फायनल आपल्या इंडियन टीमने फायनल मारली. आपल्या सर्वांना एक प्राऊड मोमेंट दिला. त्याबद्दल टीम इंडियाचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. 18 चेंडू 30 धावा. बॉलिंग प्रगती पथावरती आहे. अजय पवार विल बॉल टू रोहित, ज्याने ओके डेड बॉल. पंच आधीच डेड बॉल पंचांनी दिला आहे. पंचांना बॉल फेकून मारत, त्याला मारला बॉल फेकून.
पहिला चेंडू ह्या इनिंगचा 18 चेंडू 30 धावांचं समीकरण. पाहूया कसं चेस करतील महापे टीम. चांगला चेंडू होता, उसळी घेतली चेंडूने. डॉट चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू पहिलाच डॉट. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी अजय पवार यांच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये थोडेसे उशिरा आले होते पण कोई बात नाही, देर आहे दुरुस्त आहे. हॅलो, अरे आता विकी बॅटिंग फील्डिंग करते, बोल ना. लोकेशन का? अच्छा बरं, व्हॉट्सअपला आहे कर ना. हा चालेल. एक धाव आलेली आहे आतापर्यंत. 2 चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजी अजय पवार यांच्या माध्यमातून. टू रोहितला रोहित सारखा जलवा दाखवावा लागेल, षटकार मारावा लागेल. चांगली गोलंदाजी, ऑफ साइडला खेळवला. पाहूया किती रन मिळतील. एक तर धाव निश्चित झालेली आहे. दुसऱ्या धावेची प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा झाली. क्या बात आहे, व्हेरी गुड. चांगल्या प्रकारची रनिंग आपल्याला ऑन फील्ड पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल, तिसऱ्या बॉल मध्ये पुन्हा एकदा 2 धावा. अशा प्रकारचं समीकरण. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत. चांगली गोलंदाजी अजय यांच्या मार्फत. चांगला चेंडू होता. ओ, यष्टी रक्षकाच्या हातामधून थोडासा चेंडू सरकला. 1 धावेने संतुष्ट. 4 धावा आतापर्यंत. 4 चेंडू 4 धावा. चांगली गोलंदाजी. कुठे होते अजय पवार? पहिल्या मॅच मध्ये कुठे होते? पाचवा चेंडू वाईड वाईड. कुठे ना कुठे पंच समांतर हात करतायत. क्रिकेटच्या रूल्सचं उल्लंघन आणि मग त्याचं भुगतावं लागेल तुम्हाला. 1 धाव एक्स्ट्रा मिळते आहे. 5 बॉल विदाउट 1 लॉस. पाठवतो थांब 1 मिनिट. माफ करा, थोडा टेक्निकल इश्यू होता. आपण पाहिलं दांडी गुल करून टाकली अजयने रोहितची. ज्या प्रकारची खेळी रोहितने मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल खेळली होती, ह्या मॅच मध्ये थोडंसं बॅक फुटला गेला आणि खूप चांगला बॉलिंग. लास्ट बॉल टू बॉल. 5 चेंडू आतापर्यंत 5 धावा आल्यात. 1 विकेट सुद्धा आली आहे. चांगला चांगला स्ट्रोक. पाहूया पंच. 6 धावा. क्या बात है, क्या बात है. ह्या 6 धावेची खूप 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 अत्यंत गरज होती, कारण 10चा रन रेट आहे. प्रत्येक ओव्हर प्रति ओव्हर तुम्हाला 10 रन काढणं खूप अनिवार्य आहे, खूप गरजेचं आहे. थोडासा आवाज कमी, थोडा आवाज कमी. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस झाल्या आहेत 11 धावा. हॅलो 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 हॅलो, बस बस बस. तर आता ती ओव्हर येते ज्या ओव्हरचा आपण वाट बघत असतो. चॅलेंजिंग ओव्हर. 16 धावा करायच्या असतात. अजून तरी एकाही टीमने तो 16 धावांचा आकडा पल्ला गाठला नाहीये. विक्की बनसोडे विल बॉल टू अनिल. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता. 1 धाव एक्स्ट्रा मिळते आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती 12 ह्या धावसंख्येवरती. किती पाहिजे आता?
चांगला चेंडू होता, चांगला टोलवला लेग साइडला, एक धाव घेतली आहे. फिल्डर येतोय, फील्ड करतोय, तोपर्यंत एक धावेने संतुष्ट. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आतापर्यंत एक बॉल टाकला आहे विकी बनसोडे आणि 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अच्छा असं आहे का? पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅट्समन पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. एज लागली, कडा लागली, बॉल गेला घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धावेने संतुष्ट. एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 2 चेंडू तर 3 धावा. 2 चेंडू विकीने टाकलेले आहेत आतापर्यंत. तिसरा चेंडू टाकलाय, लांब मारलाय, लांब मारलाय. पंच निर्णय कळवतील आपल्यापर्यंत. 6 धावा मस्ट. हा षटकार खूप इम्पॉर्टंट होता या धावे चॅलेंजिंग ओव्हर साठी, कारण 3 धावा आधी 2 बॉल मध्ये खर्च केल्या होत्या आणि आता 6 धावा, अशा करून 9 धावा. 3 चेंडूत 9 धावा खर्च केल्यात विकी बनसोडे यांनी. आता समीकरण आहे फक्त आणि फक्त 7 धावा पाहिजे आहेत 3 चेंडू मध्ये. चौथा बॉल, चांगला चेंडू होता, बॉल वरती उसळी घेतली. ओ डॉट बॉलची सांगता. खूप चांगला कमबॅक केला एक षटकार खाल्ल्यानंतर. ह्या गोलंदाजाला माहिती आहे की कुठे बॉल टाकायचा, कुठे डॉट काढायचा, कुठे विकेट येईल, हे सर्व माहिती आहे. फक्त एका दुसरा चेंडू तो पडतो, तो षटकार लागतो. 2 चेंडूत पाहिजे 7 धावा. वन्स अगेन डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग विकी बनसोडे. 1 धाव त्यांना मिळते आहे, ती 22च्या स्वरूपात. आता 1 चेंडू 6 धावा. जर हा बॉल विकी बनसोडेंनी चांगला काढला, 20 धावा झाल्यात आतापर्यंत. 20 माफ करा, 21 धावा झाल्या. 21 धावा झाल्यात. 1 चेंडू 6 धावा जर झाल्या तर हा अर्धा स्कोर होऊ शकतो, जेवढे ह्या सिंगल वाटतं. 1 धाव घेतली. क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग. विकीला माहिती आहे की ह्या ओव्हर मध्ये कशी काय बॉलिंग करायची. तर किती रन आले? 11 रन आले ह्या ओव्हरला. आता 11 6 मिळतील ना रे. 6 हा 5. तर 11 धावा काढला होता महापया संघाने. त्यांचे 5 धावा मायनस होतील. 6 धावा. आता आपण समीकरण एकदा पाहूया. 16 धावा म्हणजे 16 धावा झाल्या. 6 बॉल 14 रनांची आवश्यकता. खूप अवघड समीकरण आहे, खूप अवघड. बॉलिंग मार्क वरती जॉन्सन येतोय. एक महत्वाचं शेवटचं ओव्हर. जॉन्सन येतोय लास्ट ओव्हर टाकण्यासाठी. 6 चेंडूत 14 धावांची गरज. विवेक टू अनिकेत. चांगला चेंडू. हो चांगला चेंडू टाकला होता. बॉल खाली राहिला. थोडासा आतमध्ये असता तर मातला यष्ट्यांचा वेग घेतला असता चेंडूने. आता समीकरण 5 चेंडू 14 धावा. असेच 2 चेंडू अजून चांगले टाकले तर नक्कीच यश तुमच्या पारड्यात पडेल.
विवेकची चांगली गोलंदाजी, चांगला पहिला चेंडू टाकला होता. पाहूया 5 चेंडू कसे टाकतोय विकी बनसोडे. काहीतरी कान मंत्र देतोय. 5 चेंडू 14 धावा, 14 धावा 5 चेंडू, 5 बॉल्स रिमेनिंग, 14 रन्स टू विन. 14 रन चाहिए जीतने के लिए 5 गेंदों पर. मदन नाना प्रतिष्ठान ही टीम खूप चांगल्या स्थितीत आपण मानावी लागेल, कारण 5 बॉल 14. पाऊस पडतोय, बॅटिंगसाठी वातावरण अनुकूल नाहीये. ओ थोडासा लेग स्टंपच्या बाहेर, पंच कळवतायत वाईड. 1 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 17. समीकरण 5 बॉल आणि 13 धावा. 5 चेंडू 13 धावा, 5 चेंडू 13 धावा. काहीही होऊ शकतं. एक ह्या ठिकाणी मोठा फटका लागला तर दबाव परत एकदा मदन नाना स्मृती प्रतिष्ठानवरती येईल. चलून पुढे आला पण बॉल राहिला खाली. बॉल झालाय डॉट. 4 चेंडू पाहिजे, 13 धावा. समीकरण आता थोडंसं अवघड होत चाललंय. हा येणारा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे महापे या संघासाठी, कारण जर षटकार लगावला तरच आपण या मॅच मध्ये जीवित राहू शकू. चांगला चेंडू, परत एकदा डॉट. क्या बात है, व्हॉट अ बॉलिंग. विवेक उर्फ जॉन्सन. अजूनही काही बिघडलं नाहीये. महापे संघाला खूप मोठा चान्स आहे. हा चेंडू खूप महत्वाचा. जर हा चेंडू डॉट जातोय तर कंपल्सरी चेज आहे. पुढे 2 बॉल मध्ये षटकार मारून सुद्धा उपयोग होणार नाही. विवेकला फक्त हा चेंडू चांगला हाताळायचा आहे. 4था चेंडू, चांगला चेंडू होता. थोडासा राईज घेतला चेंडूने. 1 धाव. क्या बात है. अजूनही समीकरण 2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडू. कोणीही जिंकू शकतं, पण सध्या चान्सेस वाटतात मदन नाना प्रतिष्ठान, द होम टीम. आता आपण बघतोय सेकंड लास्ट बॉल ऑफ दी मॅच आणि आपण हा संघ बघत आहात की 1 चेंडू मध्ये आता 11 धावांची गरज लागणार आहे. औपचारिकता बाकी आहे फक्त. मदन नाना स्मृती प्रतिष्ठान यांनी आपलं वाईड ओके. एक चांगला बॉल फक्त टाकायचा आहे. एक धाव इम्पॉर्टंट आहे या स्थितीला. जिंकल्यानंतर आकाश पाटील यांच्याकडून मदन नाना स्मृती प्रतिष्ठान यांना 500 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. पुन्हा एकदा वाईड. काय आपण समीकरण बदलताना काही बघाल का? आकाश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. मदन नाना स्मृती आणि 500 रुपये जमा. क्या बात है. मदन नाना स्मृती प्रतिष्ठान ही टीम जिंकलेली आहे. हार्ड लक महापे टीम. खूप चांगला गेम दाखवला तुम्ही. मॅच मध्ये होतात पण शेवटची ओव्हर विवेक उर्फ जॉन्सनची ओव्हर खूप तुम्हाला महाग पडली. त्या ओव्हर मध्ये धावा आल्या नाहीत आणि